आता बघणार आहोत राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या 9 बातम्या। राज्यात काही भागात पावसाची विश्रांती। पुणे, रायगड, अमरावती, वर्धा आणि यवतमाळला मात्र येलो अलर्ट जारी। भुसावळच्या पाण्याची आवक वाढल्यानं हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून तापी नदीत 18,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग। वाशिम जिल्ह्यातील 92 लघु प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प 100% भरले। दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ। मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील 8 धरणांमध्ये 65% पाणी साठा, तर पिंपळगाव जोगे धरण हे 22% भरलं। धरण परिसरात जोरदार पाऊस। बदलापूरला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण हे ओव्हरफ्लो। ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। जळगावच्या अमळनेरमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवरचा बंधारा ओव्हरफ्लो। परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। संततधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी साचलं। आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 860 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। नाशिक जिल्ह्यातील 6 धरणं ओव्हरफ्लो। पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात पाण्यात वाढ। गंगापूर धरण हे 89% भरलं। पहाटेपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या रिमझिम सरी। रत्नागिरीला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट।